बातमी करुणा मुंडेंसंदर्भातली आहे। करुणा मुंडेंनी कोर्टात धनंजय मुंडेंचे स्वीकृत पत्र सादर केलं। 1998 साली मंदिरात वैदिक विवाह केल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला। लग्नाचे फोटोही योग्य वेळी देणार असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय। आई वडिलांच्या दबावानं मी दुसरं लग्न केलं असून दुसरं लग्न झालं असलं तरी मी करुणा मुंडे आणि मुलांना सोडणार नसून कायम त्यांच्यासोबत राहणार असल्याचं स्वीकृत पत्रात म्हणण्यात आलंय। हे पत्र साम टीव्हीच्या हाती लागलंय, आपण पाहतोय। स्टॅम्प पेपरवरती या स्वीकृत पत्रात लिहिण्यात आलंय। मुंडेंचं स्वीकृत पत्र साम टीव्हीच्या हाती लागलंय। करुणा शर्मांकडून हे सांगण्यात आलं। वडिलांच्या दबावानं मी दुसरं लग्न केलं असून दुसरं लग्न झालं असलं तर मी करुणा मुंडे आणि मुलांना सोडणार नसून कायम त्यांच्यासोबत राहणार असल्याचं या पत्रात लिहिण्यात आलंय। करुणा मुंडेंनी कोर्टात धनंजय मुंडेंचं हे पत्र सादर केलं। 1998 साली मंदिरात वैदिक विवाह केल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय। अधिक माहिती जाणून घ्या आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या संपर्कात आहेत। रुपाली, काय नेमकं या पत्रात, स्वीकृती पत्रात नेमकं काय म्हणण्यात आलंय? रुपाली, माझा आवाज पोहोचतोय? माझा आवाज पोहोचतोय रुपाली?